दोडक्याची भाजी आपण नेहमी वेगवेगळ्या प्रकारे करतो। आज आपण मस्त अशी रस्सा भाजी बनवलेली आहे। ज्यांना दोडके आवडत नाहीत तेही आवडीने खातील, नक्की ट्राय करून बघा। आता मी दोडक्याची सालं काढून घेतलेत, दोडके स्वच्छ धुवून घेतलं आणि आता याला छोटे छोटे कट करून घ्यायचे। जसं आपण वांगं भरलेलं बनवतो त्याच प्रकारे आपल्याला दोडकं बनवायचं आहे। मसाला भरण्यासाठी आपल्याला दोडकं असं मधून कट करून घ्यायचं आहे। हलकं कट करा। आपण आता मसाला तयार करून घेऊया। सुकं खोबरं आणि शेंगदाणे घेतलेत मी, 1-2 चमचे सुकं खोबरं आणि अर्धी वाटी शेंगदाणे। जसं तुम्हाला ग्रेव्ही किंवा मसाला हवा असेल त्या प्रकारे तुम्ही मसाला कमी जास्त करू शकता। एक मीडियम साईजचा कांदा घेतला आहे, याला छान परतून घ्यायचं आहे। हे संपूर्ण मसाला भाजल्यानंतर, छान खमंग भाजल्यानंतर आपल्याला 2 चमचे तीळ भाजायला फार जास्त वेळ नाही लागत, त्याच्यामुळे तीळ शेवटी भाजा, गॅस बंद करून, म्हणजे छान खमंग भाजतील। आणि तीळ जास्त भाजले तर मसाला कडू लागेल। आता मी मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण मसाला काढून घेतला आहे। त्यात लसूण, काश्मीरी लाल मिरची रंगासाठी आणि 2 चमचे लाल मिरची पावडर, अर्धा चमचा कांदा लसूण मसाला, पाव चमचा हळद, लाल तिखट तुम्ही कमी जास्त करू शकता। आता चवीनुसार मीठ टाकले आणि मी नंतर 1 चमचा धने टाकले। धने तुम्ही आधी भाजलात मसाल्यासोबत तरीही छान लागतात आणि थोडं नंतर तुम्ही कच्चे काढलेत तरी त्याचा स्वाद खूप छान येतो। आता हा जाडसर मस्त असा मसाला आपला वाटून झालेला आहे, खूप जास्त बारीक नाही करायचा आहे। जसं आपण भरली वांगी करतो त्याच प्रकारे दोडक्याच्या मध्ये मसाला भरून घ्यायचा आहे। आता संपूर्ण मसाला भरून घेतला आहे आपण आणि आता हा राहिलेला मसाला याचा आपण ग्रेव्हीसाठी वापर करणार आहोत। कढईमध्ये 1 चमचाभर तेलामध्ये दोडके परतून घ्यायचे। आता हे दोडके आपण तेलावरतीच परतून घेणार आहोत, त्याच्यामध्ये आधी मसाला नाही टाकायचा, कारण तेलावरती छान मऊ झाल्यानंतरच आपण ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहोत। थोडंसं पाणी टाकून घ्या, वाफेवर छान मऊसर होतील, याचा छान स्वाद लागतो। जसं तेलावरती छान परतल्यानंतर लागतो। एक 5 मिनिटानंतर अर्धवट असे आपले दोडके शिजलेले आहेत, मस्त असं तेल सुटले खाली, हे पहा। आता आपला राहिलेला मसाला याच्यामध्ये टाकून घेऊया। जसं तुम्हाला ग्रेव्ही खूप जास्त हवी असेल किंवा कमी हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी टाकून घ्या। आता आपले दोडके अर्धवट शिजलेले आहेत, त्याला 5-7 मिनिटं लागतात, खूप जास्त वेळ नाही लागत शिजायसाठी। आपण अर्धवट अशी ताट झाकून ठेवूया जेणेकरून मसाला ताटाला नाही चिटकणार। एक 5 ते 7 मिनिटानंतर हे पहा मस्त असा रंग आलाय, खमंग झणझणीत आपली रस्सा भाजी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।